महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। एफडीए कडून राज्यात धडक कारवाया सुरू आहेत। आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा आता बड्या कंपन्यांकडे वळवलाय। गेल्या 3 दिवसात 3 बड्या ब्रँडवर छापे टाकण्यात आले। आज चेंबूरच्या पार्ले ॲग्रोच्या गोदामावर एफडीएनं कारवाई करत लाखो रुपयांचा मुदतबाह्य माल जप्त केलाय। तर गुरुवारी मुंबईत डॉमिनोजच्या 3 शाखांवर एफडीएनं कारवाई केली। अन्न सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यानं परवाने निलंबित करण्यात आले। विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरच्या शाखांवर ही कारवाई करण्यात आली। तर बुधवारी एफडीए कडून राज्यातल्या आयुर्वेदिक कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली होती। तब्बल 434 संस्थांची तपासणी केली तर 135 कंपन्यांना नोटीस दिली। यावेळी 10 आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने हे कायम स्वरूपीसाठी रद्द करण्यात आले। त्यामुळे परवा 10 आयुर्वेदिक कंपन्यांचे परवाने रद्द केले। काल डॉमिनोजवर कारवाई केली। आज पार्ले ॲग्रोवर कारवाई करण्यात आली आहे। चेंबूरच्या पार्ले ॲग्रोच्या गोदामावर एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। लाखो रुपयांचा मुदतबाह्य माल जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनाकडून गोदाम सील करण्यात आलंय। मुदतबाह्य शीतपेयांचा साठा आढळल्यानं ही कारवाई केलेली आहे। खाद्यपदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 2 वाहनांनाही एफडीए कडून जप्त करण्यात आले। एफडीए कडून पुढील आदेश मिळेपर्यंत गोदामामधून कोणत्याही खाद्यपदार्थांची विक्री किंवा वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे। मुदतबाह्य शीतपेयांचा साठा आढळल्यानं पार्ले ॲग्रोच्या वेअरहाऊसवर एफडीएनं ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे एफडीएनं पार्ले ॲग्रोच्या चेंबूरच्या गोदामावर ही मोठी कारवाई केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। एफडीए गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं मोठमोठ्या कारवाया करतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, चेंबूरच्या पार्ले ॲग्रोच्या या गोदामावरती कारवाई करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच पार्ले ॲग्रोचं हे जे गोदाम आहे हे प्रयागनगरला आहे। एलयू गडकरी मार्गावर हे खरं तर आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय की 1 लाखापेक्षा अधिक मुदतबाह्य शीतपेयांवर कारवाई जी आहे ती झालेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर फ्रुटीचा देखील समावेश आहे। मोठ्या प्रमाणात लहान मुलं ही फ्रुटी पीत असतात। या सगळ्या फ्रुटीच्या बाटल्या ज्या होत्या त्या मुदतबाह्य होत्या, ज्या गोडाऊनमधनं इतरत्र वितरण त्याचं झालं असतं। मात्र काल संध्याकाळी आपण बघतोय की काल संध्याकाळपासून 6 वाजल्यापासूनची कारवाई सुरू होती ती आज पहाटे 5 वाजल्यापर्यंत ही कारवाई जी आहे ती सुरू होती। 2 गाड्या देखील सील करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून त्या गाड्यांमधनं कुठलाही माल जो आहे तो गोडाऊनच्या बाहेर जाऊ नये याची दक्षता देखील अन्न औषध प्रशासन विभागाने घेतलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण बघितलं तर 3 दिवस सातत्याने कारवाया करतायत। खरं तर 3 दिवसच नव्हे तर तुकाराम मुंढे जेव्हापासून अन्न औषध विभागाचे आयुक्त म्हणून पदावर बसले त्या दिवसापासून त्यांनी धडक कारवाईंना सुरुवात केलेली पाहायला मिळते। यामध्ये मोठ्या मोठ्या हॉटेल्स असतील, मोठे मोठे डेअरी असतील याचा देखील उल्लेख आवर्जून करावा लागेल। पारशी डेअरी सारख्या डेअरीवर देखील त्यांनी कारवाई केली होती। नंतर ॲनेलॉग चीज, ॲनेलॉग पनीर यासाठी देखील त्यांनी वर्षभरासाठी बंदी जी आहे ती देखील लागू केलेली आहे आणि अशा पद्धतीच्या अनेक हॉटेल्सवर देखील त्यांनी कारवाई केली। खरं तर एक बाजू जी आहे ती न्यायालयात देखील सुरू आहे। काही हॉटेल्स व्यावसायिक जे आहेत ते न्यायालयात गेलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या धडक कारवाया करून परवाना रद्द करणे हे आम्हाला मान्य नाही असं ते म्हणतात। मात्र या सगळ्यावर निर्णय जे काही आहे तो न्यायालय देईलच, पण असं असलं तरी कुठेतरी आता जे अनागोंदी कारभार जो सुरू होता अन्न औषध प्रशासन विभागात तो आणि त्याचबरोबर जे हॉटेल व्यावसायिक होते त्यांना देखील कुठेतरी चाप बसलेला पाहायला मिळतोय। पार्ले ॲग्रोवरची कारवाई ही सगळ्याच कंपन्यांसाठी महत्त्वाची बाब समजली जाते। भाग्यश्री, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो, जसा तुम्ही उल्लेख केला की फ्रुटीचाही या सगळ्या जो माल जप्त करण्यात आला त्यामध्ये समावेश आहे। या गोदामातून आतापर्यंत जितका सप्लाय झाला होता ते दुकानदारही आता कुठेतरी एफडीएच्या रडारवर येण्याची शक्यता आहे का? नक्कीच, कारण आतापर्यंत किती माल तिथनं सप्लाय झालाय याची आकडेवारी आता काल खरं तर एफडीएने तिथे पूर्ण मी म्हटलं तसं की संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 11 तास त्यांनी ही चौकशी केलेली आहे आणि 11 तासामध्ये नक्कीच त्यांच्या हाती काहीतरी लागलं असणार, कागदपत्र लागले असणार, कुठे माल वितरित होतो या संदर्भात माहिती मिळाली असणार। तर या सगळ्यावरच ते कारवाई करतील, कारण तुकाराम मुंढे या अधिकाऱ्यांसंदर्भात बोलायचं झालं तर कोणताही हलगर्जीपणा मी
खपवून घेणार नाही अशा पद्धतीचं पहिल्या दिवसापासूनच त्यांनी खरं तर वॉर्निंग जी होती ती दुकानदार असतील किंवा जे खाद्यपदार्थामध्ये व्यवसाय करणारे लोक असतील त्यांना दिलेली होती आणि त्यानुसार त्यांनी कारवाईला देखील सुरुवात केली आहे। त्यामुळे ज्यांनी जिथून वितरण झालेलं आहे तिथे देखील कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या। अंकिता, निश्चित भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर